विद्यार्थी मित्रांनो, आज आपण द हनी विलेज या आपल्या धड्यातील प्रश्नोत्तरे सोडवूया. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर असेच अभ्यासाचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला आधी सबस्क्राईब करा. पहिला प्रश्न आहे, फिल इन द ब्लँक्स म्हणजे रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. 1. पाटगॉन इज नोन ॲज द हनी विलेज. पाटगाव हे गाव हनी विलेज म्हणून ओळखले जाते. 2. बीज कलेक्ट नेक्टर फ्रॉम फ्लावर्स. माशा फुलामधील रस गोळा करतात. 3. हनी इज गुड फॉर अवर हेल्थ. मध आपल्या आरोग्यासाठी चांगला असतो. 4. हनी गिव्स अस एनर्जी अँड स्ट्रेंथ. मध आपल्याला ऊर्जा आणि ताकद देतो. पुढचा प्रश्न आहे, टिक राईट इफ इट इज ट्रू ऑर क्रॉस इफ इट इज फॉल्स. जर दिलेले वाक्य बरोबर असेल तर आपल्याला बरोबरची खूण करायची आहे आणि जर वाक्य चुकीचे असेल तर आपल्याला चुकीची खूण करायची आहे. पहिलं वाक्य आहे, पीपल हार्म बीज इन पाटगॉन. पाटगावमधील लोक मधमाशांना दुखापत करतात. तर हे वाक्य चुकीचे आहे, म्हणून इथे आपल्याला क्रॉसचे चिन्ह करावे लागेल. पुढचं वाक्य आहे, हनी इज यूज्ड ॲज मेडिसिन म्हणजे मधाचा औषध म्हणून उपयोग केला जातो. हे वाक्य बरोबर आहे, म्हणून इथे आपल्याला बरोबरची खूण करावी लागेल. पुढचं वाक्य आहे, बीज कलेक्ट नेक्टर फ्रॉम फ्रूट्स. हे वाक्य चुकीचं आहे, कारण माशा मकरंद फुलांमधून जमा करतात. इथे आपल्याला फळांमधून जमा करतात असं वाक्य दिलेलं आहे, म्हणून हे वाक्य चुकीचं आहे. इथे आपल्याला क्रॉसचे चिन्ह करावे लागेल. पुढचा प्रश्न आहे, हनी कीप्स अस हेल्दी अँड ॲक्टिव्ह. मध आपल्याला निरोगी आणि कार्यक्षम ठेवतो. हे वाक्य बरोबर आहे, म्हणून इथे आपण राईटची टिक करूया. पुढचा प्रश्न आहे, स्पीक्स अ फ्यू लाईन्स अबाउट द गिवन टॉपिक्स म्हणजे आपल्याला दिलेल्या विषयावर काही ओळी बोलायच्या आहेत. पहिला शब्द आहे हनी. हनी इज स्वीट इन टेस्ट म्हणजे मधाची चव गोड असते. वी गेट हनी फ्रॉम हनी बीज. आपल्याला मधमाशांपासून मध मिळतो. हनी गिव्स अस एनर्जी अँड स्ट्रेंथ. मध आपल्याला ऊर्जा आणि ताकद देतो. पुढचा शब्द आहे हनी बीज. हनी बीज कलेक्ट नेक्टर फ्रॉम फ्लावर्स. मधमाशा फुलामधील मकरंद जमा करतात. अँड मेक्स हनी आणि मध तयार करतात. हनी बीज वर्क्स हार्ड फॉर मेकिंग हनी. मधमाशा मध तयार करण्यासाठी खूप कष्ट करतात. पुढचा शब्द आहे नेचर. नेचर गिव्स अस फ्रेश वॉटर एअर अँड फूड. नेचर म्हणजे निसर्ग. निसर्ग आपल्याला शुद्ध हवा, शुद्ध पाणी आणि शुद्ध अन्न देतो. वी शूड प्रोटेक्ट द नेचर. आपण निसर्गाचे रक्षण केले पाहिजे. पुढचा शब्द आहे मेडिसिन. मेडिसिन म्हणजे औषधे. मेडिसिन हेल्प्स अस टू फील बेटर व्हेन वी आर सिक. औषधे आपल्याला आजारपणापासून आराम मिळवण्यासाठी उपयोगी आहेत. डॉक्टर्स गिव्स अस मेडिसिन. डॉक्टर आपल्याला औषधे देतात. पुढचा प्रश्न आहे, क्रिएट शॉर्ट पोएम्स बेस्ड ऑन युअर इमॅजिनेशन अँड एक्सपेरियन्स. इमॅजिनेशन म्हणजे कल्पनाशक्ती आणि एक्सपेरियन्स म्हणजे अनुभव. आपल्या कल्पनाशक्तीमधून आणि अनुभवामधून आपल्याला छोट्या छोट्या पोयम तयार करायच्या आहेत. त्या पोयम तयार करण्यासाठी आपल्याला विषय दिलेले आहेत. फ्लावर्स म्हणजे फुले आणि नेचर म्हणजे निसर्ग. फ्लावर्स या विषयावर एक सुंदर कविता मी तुम्हाला सांगणार आहे. फ्लावर्स फ्लावर्स एव्हरीवेअर म्हणजे सगळीकडे फुलेच फुले. आय लाईक स्मेल ऑफ देअर म्हणजे मला त्यांचा सुवास आवडतो. फ्लावर्स स्वे इन द वाइंड. स्वे म्हणजे डोलणे. फुले वाऱ्यावर डोलत राहतात. गिव्स जॉय टू आवर माइंड. आपल्या मनाला आनंद देतात. पुढचा विषय आहे नेचर. नेचरविषयी पण एक सुंदर कविता मी तुम्हाला सांगणार आहे. ब्युटिफुल बर्ड्स, ब्युटिफुल फ्लावर्स, नेचर हॅज अ युनिक पॉवर.
फॉर सेव्ह आवर फ्युचर, सेव्ह अँड प्रोटेक्ट द नेचर. ब्युटिफुल बर्ड्स, ब्युटिफुल फ्लावर्स म्हणजे सुंदर पक्षी आणि सुंदर फुले. नेचर हॅज अ युनिक पॉवर म्हणजे निसर्गाकडे आहे एक वेगळीच शक्ती. फॉर सेव्ह आवर फ्युचर म्हणजे आपले भविष्य वाचवण्यासाठी. सेव्ह अँड प्रोटेक्ट द नेचर आपल्या निसर्गाला वाचवा आणि त्याचे रक्षण करा. विद्यार्थी मित्रांनो, कविता कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.